दिल्लीत सुरू असलेला खटला संपला की शिवसेना नाव आणि धनुष्यबाण गोठवलं जाणार ही कल्पनाच मला सहन होत नाही. कोणीतरी एकानं जो खरोखरच वंदनीय बाळासाहेबांना दैवत मानत असेल मनापासून, त्यानं माघार घेत मोठ्या मनानं हा डाव हाणून पाडला पाहिजे. मुळात उद्धव ठाकरे जे त्या कपिल सिब्बलवर एवढा विश्वास दाखवत आत्तापर्यंत त्याच्या भरोशावर लढत आलेत ना, त्या सिब्बलच्या भात्यातली सगळी अस्त्र संपली की काय? तुम्हीच खरे आहात ना, म्हणजे तुमचीच शिवसेना खरी, तुम्हीच सगळे म्हणजे बायोलॉजिकल वारसदार वगैरे. मग आग्रह धरा, शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण न गोठवता आम्हालाच मिळवायला हवं. तुमचा कद्रूपणा इथंही दाखवू नका, कारण शिवसेना ही स्थापन जरूर बाळासाहेबांनी केली, पण त्यावर खरा हक्क हा सामान्य शिवसैनिकांचा आहे. शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाला मिळणार या प्रश्नावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना त्याबद्दलच्या अनिश्चितता लक्षात घेत आणि कायद्याचा आपला अभ्यास लक्षात घेत मी या सुनावणीवर फारसं मत व्यक्त करत नव्हतो. पण हा खटला सुरू झाल्यापासून मी यातल्या एक एक घटना फॉलो करत आलोय. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातला मीडिया हा या सगळ्या गोष्टींना लोकांपर्यंत कसा पोहोचवतोय हे मात्र पाहण्यासारखं आहे आणि अभ्यासण्यासारखं देखील आहे. कोर्टात सुरू असलेल्या ट्रायल राहिला बाजूला, त्याच्या बरोबरीनं आजवर अनेक प्रकरणांची कोर्टाबाहेर चालवली गेलेली मीडिया ट्रायल्स ज्या झाल्या त्या आपण अनुभवल्यात. आताही कपिल सिब्बल कोर्टात काय बोलले, मग सुप्रीम कोर्टात अर्थात जजेसनी त्यावर काय टिप्पणी केली, याचे धागे पकडून मीडिया सुतावरून स्वर्ग गाठताना दिसत होती. मित्र, आजही सकाळी मी महाराष्ट्रातल्या एका मोठ्या मीडिया हाऊसच्या एका व्हिडिओचं शीर्षक वाचलं आणि क्षणभर थबकलो. सुनावणी संपली, निकाल काय, काय ठरलं, हे शीर्षक होतं. तर माझ्यासारखा मीडियातलाच एखादा माणूस असं शीर्षक वाचून क्षणभर भांबावून जाईल, मग सामान्य माणसाचं काय होईल? खरंच या खटल्याची सुनावणी जी चालली होती ती संपली आहे का? आणि मग निकाल कधी लागणार आहे, काय तारीख दिली आहे कोर्टानं, असे चमत्कारिक प्रश्न माझ्यासमोर उभे राहिले. मित्र, या खटल्याचा निकाल काय लागायचा तो लागो. आज मी एक गिरगावात जन्मलेला कट्टर शिवसैनिक म्हणून तुमच्या समोर माझ्या भावना व्यक्त करणार आहे. राजकीय पक्ष चालवणाऱ्या नेत्यांचं मन हे दगडाचं असतं. ते चतुर, चालाक आणि पाताळयंत्री असतात. त्यांची कातडी ही गेंड्याची असते. पण मी अगदी नकळत्या वयापासून ज्या संघटनेचा पाईक बनलो, त्या शिवसेनेचा संस्थापक हा राजकारणी नव्हता. त्या माणसाला राजकारण कधी करताच आलं नाही आणि त्यानं केलंही नाही. आमचा हा पक्ष नव्हता तर संघटना होती. छत्रपती शिवरायांच्या भगव्याखाली एकवटलेली आणि नाव होतं शिवसेना. आता सेना म्हटली की त्या सेनेचा प्रमुख असणारच, तसा आमचा सरसेनापती म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते. या माणसानं नुसतं हे एक वाक्य उच्चारलं ना, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, की आम्हा सैनिकांच्या धमन्यांतून हिंदुत्वाचं भगवं रक्त सळसळायचं. मी तर लहान आहे, पण माझे वडील किंवा माझे आजोबा आणि त्यांच्या उतारवयात, माझ्या आजोबांच्या उतारवयात त्यांनी पाहिलेली, त्यांनी कणकण करत जमवलेली शिवसेना निश्चितच वंदनीय बाळासाहेबांचाच करिश्मा होता, की त्यांच्या अमोघ वक्तृत्वावर ही एक छत्री सेना उभी राहिली. गिरगाव, गिरणगाव, लालबाग, परळ ते चेंबूर गाठल्यापर्यंतच्या हाऱ्या नाऱ्यांनी ही जी काही शिवसेना होती, सेना होती, आपल्या घामानं आणि वेळप्रसंगी कपाळातून जे कपाळ मोक्ष झाल्यानंतर, डोकं फुटल्यानंतर ते निघणारं जे रक्त आहे, त्या रक्ताच्या थेंबानं सिंचन करत जोपासली उभी केली. त्यामुळे शिवसेना हे नाव महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे. आमची ओळख काय तर शिवसेनेचे मावळे, आम्ही शिवसैनिक. तुमचं आमचं निशाण काय तर धनुष्यबाण. आज हा खटला सुरू आहे. जे काय घडतंय ते पाहून मन विषण्ण व्हायला लागले. कोण हा कपिल सिब्बल आणि कोण तो देवदत्त कामत, जो कोर्टाला म्हणतोय की शिवसेना हे नाव रद्दबातल करा, धनुष्यबाण गोठवा. अहो, हे नाव काय कोण्या एकाच्या मालकीचं नाहीये. वंदनीय बाळासाहेबांना हे नाव प्रबोधनकारांनी सुचवलं होतं. ते नाव लाखो शिवसैनिकांनी खस्ता खात खात आज 60 वर्षांनंतरही जिवंत ठेवलंय. कारण शिवसेना हा राजकीय पक्ष नंतर आधी मराठी माणसाच्या अस्तित्वाची अस्मिता आहे. होय, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असं सांगताना माझ्यासारख्या लाखो सैनिकांचा ऊर अभिमानानं भरून येतो. ती शिवसेना संपवून टाका म्हणणारा हा कपिल सिब्बल कोण मोठा टिकोजीराव? राजकारणातही या आमच्या पक्षाला किंवा संघटनेला निवडणूक चिन्ह म्हणून काय मिळालं तर श्रीरामाचं धनुष्यबाण.
हा काही योगायोग नाही आहे, तर तो हिंदुत्व रक्षणाचा साक्षात्कार होता. देवानं दिलेली ईश्वरी देणगी होती. त्यामुळे धनुष्यबाणही गोठवा म्हणणारे ते देवदत्त कामत कोण हो? मी तर म्हणतो शिवसेना ही कट्टर शिवसैनिकांची आहे, बाळासाहेबांनी स्थापन केलेली. पण तिला मोठी करणारे हजारो शिवसैनिक हे गुमनाम होते. माझ्या वयाच्या लोकांचे बाप असतील, काका असतील, माझे आजोबा सुद्धा, जे 1966 ते 1986 या 20 वर्षांच्या कालावधीत राबलेले आहेत. घाम आणि रक्तांचं मिश्रण या शिवसेनारूपी रोपट्याच्या मुळाशी त्यांनी वाहिलेलं आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी राडे घातलेत, कित्येकदा तुरुंगात गेलेत. त्यातले कित्येक जण आज हयात नाहीयेत. माझेही वडील हयात नाहीयेत. जर असते तर त्यांनाही इतकाच त्रास झाला असता, जितका आज सामान्य शिवसैनिकाला होतोय. काय वेळ आली आहे बघा. आडनाव ठाकरे आहे म्हणून ज्यांना काही लोक आजही मान मरातब किंवा तो एक वकूफ राखलेला असल्यामुळं त्यांना इज्जत देतात. त्यांनी सत्तेसाठी निव्वळ आपल्या आदरणीय वडिलांच्या विचारांशी प्रतारणा केलेली नाहीये, तर हिंदुत्व आणि आजवर जपलेलं मराठीपण यांना देखील खुंटीवर टांगले. या प्रतारणाचं कारण देत बाहेर पडलेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत आज सत्तेत बसले इतर शिवसैनिक असतील. या सगळ्यांसमोर हा कपिल सिब्बल आणि तो देवदत्त कामत नावाचा वकील बिनधास्तपणे बोलतोय की शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवा. खरी शिवसेना कोणाची हा खरोखरच वादाचा मुद्दा आहे. कारण एका बाजूला बाळासाहेबांचे आचार विचार आणि त्यांच्या मनातलं हिंदुत्व जे काय होतं ते सोडलेले त्यांचे बायोलॉजिकल वारसदार आहेत, ज्यांचं आडनाव ठाकरे आहे, बस एवढाच काय तो संबंध त्यांचा. आणि दुसऱ्या बाजूला सत्तेच्या मोहात अडकलेले अनेक असे लोक जे उद्या भारतीय जनता पक्षानं डोळे वटारले तर गपगुमान त्यांच्या पक्षात जातील, कमळ हे चिन्ह हातात घेतील आणि आपली जागा सिक्युअर करतील. त्यांना धनुष्यबाणाशी देणं घेणं नाहीये ना, त्यांना शिवसेना या नावाशी देणं घेणं आहे. एकनाथ शिंदेंचा मात्र या चक्रव्यूहात अडकलेला अभिमन्यू झालाय. एकंदर या खटल्यात घटनेचं 10th शेड्यूल, मग अँटी डिफेक्शन लॉ आणि तो नबाम राबिया त्याची ती केस, आता सादिक अली त्याची केस, हे सगळे दाखले, हे सगळं मांडून शिंदेंचं बंड हे अनधिकृत ठरवलं गेलं तरी त्याच शिंदेंनी तो 2022 नंतरचा 2024 पर्यंतच्या विधानसभेचा कार्यकाळ ॲज अ CM ऑफ महाराष्ट्र म्हणून गाजवला. नंतर ही विधानसभा विसर्जित झाली, नव्यानं निवडणुका झाल्या, त्यामुळे तो विषय तिथेच संपलाय. 2024ला नव्यानं निवडणुका झाल्या आणि त्यावेळेस शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह सोबत घेऊन लढलेल्या शिंदेंनी 60 आमदार निवडून आणले. बायोलॉजिकल वारसदारांना 20च्या पुढे जाता आलं नाही, म्हणजे महाराष्ट्रानं तसा कौल दिलेलाच आहे. इतर अनेक छोट्या मोठ्या निवडणुकात हेच चित्र आपण पाहिलेलं आहे की शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचं. पण तरी अट्टहासानं आता आपल्या पिताश्रींनी लावलेलं रोपटं त्यांनी प्रत्येक सैनिकाबरोबर मनस्वी जपलेला भावबंध म्हणजे शिवसेना नावाची संघटना जर आपल्या हातातून निसटली आहे तर तिचं अस्तित्व संपवायला निघाले ते लोक, हे बायोलॉजिकल वारसदार. यापुढे जी काय 15-20 वर्ष आम्ही जगू, आमची ती एक पिढी जी वंदनीय बाळासाहेबांना दैवत मानत त्यांना पूजत लहानाची मोठी झालेली आहे, तिच्या कानावर यापुढे शिवसेना हे नाव पडणारच नाही. ही गोष्ट किती वेदनादायक आहे. माझी शिवसेना कपिल सिब्बलला सांगून उद्धव ठाकरेंनी संपवली, हे वाक्य, हे एक वाक्य जर तमाम शिवसैनिकांच्या मनात कायमचं घर करून बसलं ना, तर उद्या तुम्ही तुमच्या राजकीय लालसेपोटी नवा पक्ष बनवाल, नवं नाव द्याल त्याला. तुमचे भालदार चोपदार सत्तेच्या लालसेनं तुमच्या मागे उभे राहतील, तुम्ही लढवाल पुढच्या निवडणुका, पण मतं कोण देणार तुम्हाला? हा शिवसैनिक तर नाही देणार. मुसलमानी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसला जात, आता MIMलाही उठावर घ्याल. ते ठाणेकर ते तर दिल्लीतल्या भाजपेश्वरांच्या अंकित असल्यासारखेच वागत असतात. त्यांच्या पुढे सत्तेसाठी पर्याय काय तर भाजपमध्ये विलिनीकरण. हे दोन्ही गट सेटल होतील व्यवस्थित राजकीयदृष्ट्या. भांडूपचा भोंगाही तोही जाईल राहुल गांधीची धुणी धुवायला त्याच्या पक्षात, कारण त्याला आता दिल्ली मानवली आहे. त्याला भांडूप, मुंबई, महाराष्ट्र तेवढं मजा येत नाहीये. पुन्हा एकदा खासदार बनायचं असेल, बनेलही, कारण माणूसच मोठा बनेल आहे. पण मित्र, माझ्या खेतवाडीतल्या चाळीतल्या घराच्या दारावर जे 2 स्टिकर्स वर्षानुवर्ष चिटकवलेले होते, अगदी दिवाळ सणाला घराला रंग मारला जायचा ना, तेव्हा दरवाजा रंगवताना ते स्टिकर सोडून दरवाजाला कलर मारलाय मी. ते स्टिकर्स, एक होतं गर्व से कहो हम हिंदू आहे आणि दुसरं म्हणजे शिव आणि सेना यांच्यामध्ये धनुष्यबाण. त्याचं काय म्हणजे त्या आठवणींचं काय? ते घर तर गेलं, तिथं टॉवर झालं आता, पण मला माझी चाळ, माझं घर, माझ्या घराबाहेरचा बाकडा अजून आठवतोय. ते माझं बालपण जसं मी मरेपर्यंत माझ्यासोबत राहणार आहे,
तसंच ते स्टिकरवरचं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाणही माझ्या मनात कायम राहणार आहे. आज तो कोणाकडेही का असेना, भगव्या ध्वजावर मध्यभागी फडकताना दिसतो तेव्हा अंगावर शहारे येतात. मग कुठेही असो, तो लाईटच्या पोलवर जरी एखादा भगवा फडकत असला ना, मध्ये शिवसेना लिहिलेलं असतं, धनुष्यबाण असतं, बघितलं की शहारे येतात. शिवसेना जिंदाबाद ही घोषणा मग कुठल्याही गटानं का दिलेली असेना, ती ऐकली की कानाच्या पाळ्यात तप्त होऊन लाल होतात. दिल्लीत सुरू असलेला खटला संपला की शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण गोठवलं जाणार ही कल्पनाच मला सहन होत नाही. कोणीतरी एकानं जो खरोखरच वंदनीय बाळासाहेबांना दैवत मानत असेल मनापासून, त्यानं माघार घेत मोठ्या मनानं हा डाव हाणून पाडला पाहिजे. मुळात उद्धव ठाकरे जे त्या कपिल सिब्बलवर एवढा विश्वास दाखवत आतापर्यंत त्याच्या भरोश्यावर लढत आलेत ना, त्या सिब्बलच्या भात्यातली सगळी अस्त्र संपली की काय? तुम्हीच खरे आहात ना, म्हणजे तुमचीच शिवसेना खरी, तुम्हीच सगळे म्हणजे बायोलॉजिकल वारसदार वगैरे. मग आग्रह धरा, शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण न गोठवता आम्हालाच मिळायला हवं. तुमचा कद्रूपणा इथंही दाखवू नका, कारण शिवसेना ही स्थापन जरूर बाळासाहेबांनी केली आहे, पण त्यावर खरा हक्क हा सामान्य शिवसैनिकांचा आहे. त्या शिवसैनिकांनीच रस्त्यावर उतरून ती एवढी मोठी केली आहे. त्याची फळं तुम्ही चाखतायत. त्याची फळं एकनाथ शिंदे चाखतायत. त्यामुळे शिंदेंच्या वकिलांकडून अद्याप युक्तिवाद केला जाणार आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. सभापती नार्वेकरांचे वकील अजून बोलणार आहेत. निवडणूक आयोगाची बाजू अजून मांडली जाणार आहे. कपिल सिब्बल, सिब्बल न रहा, म्हणजे बोलतात ना, कपिल सिब्बल न रहा, कपिल देव बन गया, छक्के पे छक्का मार रहा है. अरे अभी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता बाकी है, महेश जेठमलानी बाकी है, और तो और वो लास्ट बॉल पे छक्का लगाने वाला एन के कौल, उसकी बॅटिंग अभी बाकी आहे. पण यांना आता घाई झाली आहे. व्यथित होत यांनी आता दुखडा गायला घेतलाय, जर आम्हाला नाहीच मिळत तर गोठवा. अरे तुम्हाला काय जातंय बोलायला गोठवा म्हणून? तुम्ही थोडीच कमावलंय ते नाव, तुम्ही थोडीच मोठी केली आहे शिवसेना. एकाही आंदोलनातून अंगावर पडलेली एक केसही ज्याच्या खात्यात नाही, तो यांचा पक्षप्रमुख. तो सांगणार शिवसेना हे नाव गोठवा म्हणून, तो सांगणार धनुष्यबाण गोठवा म्हणून. शिंदे आणि ठाकरे हे दोघेही जर हे नाव आणि चिन्ह राखू शकत नसतील, तर मग हे कसले बाळासाहेबांचे बायोलॉजिकल आणि वैचारिक वारसदार? मित्रो, मराठी मीडियाचा हा बाजार बसवेपणा पाहून अत्यंत प्रक्षुब्ध होत माझ्या मनात या भावना आलेल्या आहेत, त्या मी तुमच्या समोर मांडल्या. यानं कुणाला वाईट वाटो, म्हणजे ठाकरेंना वाईट वाटो, ते मी काय बोललो त्यांना वाईट वाटतंच. शिंदेंनाही वाईट वाटो, किंवा त्यांच्यापेक्षा त्यांच्या बगल बच्चांना वाईट वाटो, जे चायपेक्षा किटली गरमवाले जे आहेत. कारण काय आहे, आम्ही शिवसैनिक म्हणून बघतोय, लढतोय, झगडतोय, त्यामुळं बोलतोय, त्यामुळं काय फरक पडत नाही आम्हाला. माझ्यासारखीच भावना जर तुमच्यापैकी कित्येक जणांची असेलही, म्हणजे मी काय तुमच्या मनात शिरून बघू शकत नाही, पण ही जी भावना आहे ती अनेक शिवसैनिकांची असणार. जो माणूस म्हणण्यापेक्षा जो मराठी माणूस या महाराष्ट्र भूमीवर प्रेम करतो, बाळासाहेबांवर प्रेम करतो, शिवसेना या 4 अक्षरी मंत्रावर प्रेम करत आलाय आणि धनुष्यबाणावर प्रेम करत आलाय ना, त्यांनी जरूर व्यक्त व्हायला हवं. कमेंट्स करून जरूर व्यक्त व्हा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.